ज्यांनी 9 डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली होती, त्यांच्या पारायणाचे उद्यापन हे 16 डिसेंबर रोजी म्हणजेच आज होणार आहे. तर आमच्याकडे सुद्धा आज गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन सांगता आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने मी गुरुचरित्र पारायण आणि माझ्या मिस्टरांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं आहे. खरं तर ही सेवा स्वामींनीच आमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली. तर आज मी स्वामींसाठी पुरणपोळी, वरण भात, घेवड्याची भाजी, मेथीची, बटाट्याची भाजी, आमटी, भजी, कुरडई पापड असा नैवेद्य तयार केला आहे. यातील कोणत्याच तिखट पदार्थामध्ये कांदा लसूण घातलेला नाही. कांदा लसूण विरहित पदार्थ केले आहेत. त्याचबरोबर प्रसादासाठी जिलेबीही आणली होती. तुम्ही बघत असाल, मी इथे 4 नैवेद्याचे ताट तयार केले आहेत. त्यातील एक नैवेद्य स्वामींसाठी आहे, एक दत्त महाराजांसाठी, एक कुलदेवासाठी आणि जो छोटा नैवेद्य आहे तो गुरुचरित्र ग्रंथासाठी आहे. हा छोटा नैवेद्य तुम्ही नंतर गाईलाही देऊ शकता आणि बाकीचे नैवेद्य घरातील मंडळींनी खायचे आहेत. स्वामींना नैवेद्य अर्पण केल्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. तर तुम्ही बघू शकता, आम्हाला अशी सुंदर गुलाबाची फुलं मिळाली होती आणि याच लाल, गुलाबी, पिवळ्या गुलाबाच्या फुलांनी आम्ही थोडंफार सजवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली आहे. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.